नमस्कार मंडळी, मी सुजाता आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक पारंपरिक रेसिपी। आमची निधू पण म्हणाली आज काहीतरी वेगळं कर मम्मी, म्हणून मी आज तुम्हाला हे रेसिपी करून दाखवणार आहे। चला बघूया हा रेसिपीचं नाव काय आहे। आमचं निधू सांगते। निधू आज काय करू खायला तुला? आमची निधू सांगितल्यासारखं खरंच हा रेसिपी आजीचा रेसिपी आहे। इथे मी 1 वाटी भात घेतले आहे। घरी आपण भात करतोय ना, त्याच्यामधलंच 1 वाटी भात घेतले आणि त्याच्यामध्ये थोडा पाणी घालते। पाणी घातल्यानंतर मिक्सी करून घ्यायचं, बारीक असं पेस्ट होण्यासारखं करून घ्यायचं मिक्सी। आता भात बारीक करून घेतले आहे, ते एका पातेल्यामध्ये घ्यायचं। त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। मी आता 4 जणांना पुरायला पाहिजे तेवढं प्रमाणामध्ये मी सगळं पीठ घेतले। त्याच्यामध्ये नंतर थोडा जिरे घालायचं आणि थोडा मीठ घालायचं चवीनुसार, घालून सगळे व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं पाणी घालून ते व्यवस्थित आपण चपाती करतोय ना तसंच पीठ मळून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट साईडला ठेवायचं। आता मेथीचं चटणी करण्यासाठी मी इथे 2 चमचे मेथी घेतलेला आहे। थोडा मेथी भाजून घ्यायचं आणि नंतर 10-12 लाल मिरची घ्यायचं, ते पण थोडा भाजून घ्यायचं। नंतर एका मिक्सरचं भांडेमध्ये मेथीचे दाणे आणि लाल मिरच ते सगळं बारीक करून घ्यायचं। बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत आपण लसूण टाकायचं। लसूण, खोबर ओलं असले तर पण चालते, ड्राय असलेलं पण चालते। नंतर चवीनुसार मीठ, गूळ, ह्याच्यामध्ये तुम्ही थोडा चिंच पण घालू शकते। सगळे पदार्थ घातल्यावर थोडा पाणी घालून ते सगळं पेस्ट करून घ्यायचं आणि नंतर फोडणी देण्यासाठी एका पातेल्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि जिरं हे सगळं घालून व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं पेस्ट, मेथी आणि लाल मिरचीचं पेस्ट घालून थोडा फ्राय करून घ्यायचं। 1-5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आपलं मेथीची चटणी तयार झाले। आता दिंडे बनवूया। दिंडे बनवण्यासाठी आपण एक मोठासा पातेला घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं। ते मी आता 3 ग्लास पाणी घेतले। पाणी घातल्यानंतर असं त्याच्यावरची जाळी ठेवायचं। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करू शकते। माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्याच्यामुळे मी असं दिंडे बनवते। तुम्ही कुकरच्या पातेल्यामध्ये पण दिंडे बनवू शकते, त्याच्यामध्ये पण दिंडे बनवायला येते। गॅसवरती आपण पातेलं ठेवल्यावर 5 मिनिट हाय फ्लेम ठेवायचं। व्यवस्थित पाणी उकळून घ्यायला पाहिजे। त्यानंतर इथं आपण दिंडे बनवायचं हा पद्धत आहे ना, खूपच सोपा पद्धत आहे। काय नाही, एक गोळा करून घ्यायचं आणि त्याला वाटीसारखं असं प्रेस करत जायचं। कुणाला पण जमते, असं काही जमत नाही असं काही नाही आहे। कोण पण हा दिंडे बनवू शकते। हा दिंडे माझं मुलांनी पण करायला मदत केली, त्यांना पण हा खूपच इंटरेस्ट वाटला आहे। काय वाटीसारखं आहे, मुलांना पण हा दिंडे बनवत असताना त्यांना पण खूप मज्जा आली। बघा आता असं दिंडे असतात, काय नाही, एक गोल करायचं वाटीसारखं, थोडासा हात फिरवत राहायचं, ते वाटीसारखं शेप होते। वाटीसारखं शेप आल्यावर ना असं उलटा ठेवून त्याला वाफ घ्यायचे। दिंडे असं वाटीसारखं शेप येण्यासाठी आपण पीठ घट्ट मळून घ्यायला पाहिजे। घट्ट मळून घेतल्यावरच हा शेप व्यवस्थित येते। दिंडे शिजायला 10 ते 15 मिनिट लागते। आत्ता शिजले का नाही म्हणून मी चेक करायला लागले। कसं चेक करायचं आहे बघा, तुम्ही एक गोळा घ्यायचा, असं हाताला नाही चिटकायला पाहिजे। ते हाताला चिटकले ना पीठ अजून शिजायला ठेवायचं। हाताला नाही चिकटले ना मग ते पूर्णपणे शिजले म्हणून काढून घ्यायचं। मेथीचं दिंडे करताना माझी आजीचं आठवण मला खूप आले। आज बघा मी माझ्या मुलीला हा दिंडे करून द्यायला लागले। थँक्यू आजी। निधू हे घे तुझं मेथीचं दिंडे आणि मेथीचं चटणी डाल, खाऊन मला कसं आहे सांग। निधू कसं झाले मेथीचं दिंडे, कसं झाले?
आवडले का तुला धिंडे? हा दोन किती छान आहे बघ. वाटीसारखं आहे ना? हा काय आवडले का तुला? मम्मी मम्मी हे पण होती काय हे पण होते आणि आणि हे पण होते सगळे